नमस्कार मंडळी, तुमच्या मुलांना सुद्धा बाहेरचं केक खायला आवडत असेल ना, तर तुम्ही सुद्धा घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवून बघा. बाहेरचं शिळं केक देण्यापेक्षा खूप छान होतो. त्याच्यासाठी काय करायचं, 1 कप बारीक रवा, 1 कप साखर आणि 2-3 वेलची घालून मिक्सरला याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. पावडर तयार झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं. 1/4 कप इतकं गव्हाचं पीठ, 1/4 कप इतकं मी ऑलिव्ह ऑइल वापरलेलं आहे. तुम्ही रिफाइंड ऑइल देखील वापरू शकता. त्याच्यानंतर 1/4 कप दूध घालून हे मिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर 1/4 कप दूध घातलेलं आहे आणि बघा परफेक्ट असा मिश्रण तयार झालेलं आहे. तयार झालेलं मिश्रण 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. केक टीन नसेल तर कुकरचा डबा घ्यायचा, बटर पेपर घ्यायचा आणि ऑलिव्ह ऑइलने ग्रीस करून घ्यायचं. साधारण 15 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही आपला रवा छान फुललेला आहे. आता आपण याच्यात 1 टेबलस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टेबलस्पून बेकिंग सोडा घालून थोडं दूध घालून ॲक्टिवेट करून घ्यायचं. तुम्ही हवं तर पाणी देखील वापरू शकता. आता लगेच मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेल्या केक टीनमध्ये घालून घ्यायचं. भांडंसुद्धा मी आधी 10 मिनटं प्रीहीट करून घेतलेलं आहे. त्याच्यात ठेवून द्यायचं झाकून आणि वरती एक जड भांडं ठेवून द्यायचं आणि साधारण 35 ते 30 मिनटं आपण केक बेक करून घ्यायचा आहे. आधीमध्ये अजिबात उघडून बघायचा नाही आणि बघू शकता तुम्ही मस्त असा केक तयार झालेला आहे. केक पूर्णपणे गार करून घ्यायचं आणि मग नंतर कडा सोडून घ्यायचा आहे. मस्त असा आपला रवा केक तयार झालेला आहे. हेल्दीसुद्धा आणि पौष्टिक, त्याचसोबत झटपट असा तयार होतो. आपण बाहेरचं केक देण्यापेक्षा मुलांना असा केक घरच्या घरी बनवून देऊ शकतो. मुलंसुद्धा खुश आणि आपणसुद्धा खुश.